तुझी माझी यारी भाग 35. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात रोहन थोडा शांत होत ईशानीला म्हणतो, ईशानी, मी तुला सध्या काहीच सांगू शकत नाही, पण मी हे आभासाठी करत आहे. असं कोणतं काम आहे जे आभाशी रिलेटेड आहे आणि तू का करत आहेस ते? आभासाठी रुची आहे ना? ईशानी म्हणाली. रोहन काहीच बोलत नाही, तो चूप असतो. ईशानी त्याच्या ह्या चुप्पीवर आणखी भडकते. तर आतापासून पुढे तू खरंच बदललास रोहन. जेव्हा तेव्हा आभा आभा करत असतोस. माझ्या मनात हा प्रश्न आधीपासूनच होता, पण मला कधी विचारायची गरज पडली नाही. परंतु आज मला जाणून घ्यायचे आहे. तू प्रत्येक वेळी आभाबद्दलच बोलत असायचा. इनफॅक्ट नेहमी तू तिच्यासाठी विचार करत होता आणि तिची चिंता असते तुला. मला तर वाटते तू तिला फ्रेंड मानत नसून त्याच्याही वर मानतोस. कदाचित तू आभाला प्रेम करायला तर लागला नाहीस ना? बोल रोहन, मला ऐकायचे आहे. तू बोलत का नाही? सांग मला, मी खरं बोलत आहे ना? ईशानी म्हणाली. रोहन जो की आत्ताही चुपचाप बसून होता, त्याला असं वाटत होते की ईशानी म्हणत आहे ते खरं आहे. रोहन, मी फक्त तुझ्यासाठी तेवढ्या दुरून आली होती, परंतु काय फायदा जर तूच माझा राहिला नाही. ईशानी इमोशनल होते. रोहन तिला रडताना पाहून बोलतो, प्लीज डोंट क्राय. ईशानी, मला सुद्धा माहीत नाही झालं कधी मी आभाच्या प्रेमात पडलो. मला माहीत आहे तू मला कधीच माफ करणार नाही, तरीसुद्धा प्लीज मला माफ कर. मला तुला कधीच हर्ट करायचे नव्हते. तू माझ्या लाईफमध्ये खूप स्पेशल आहेस, रोहन म्हणाला. हे बोलून काही फायदा नाही रोहन. माझा हृदय तुटला आता. तसंही मला ही गोष्ट आधीपासून माहीत होती की तू आभाला पसंत करतोस. ती त्याच्याकडे रडताना पाहून बोलते, नाऊ ओव्हर, सर्व संपलंय आता. मी तुझ्याशी ब्रेकअप करते. असं म्हणून ती तिथून जाते नेहमीसाठी रोहनच्या लाईफमधून. कॉलेजमध्ये रुची आयशाजवळ येतो आणि बोलतो, कुठं आहे तो? आयशा त्याला इशारा करून दाखवते. रुची बघतो की आभाजवळ मिहीर बसला होता. मग त्याचा पारा गरम होतो. तो सरळ जाऊन आभाच्या टेबलसमोर उभा होतो. मिहीर त्याला म्हणतो, तू कधी सुधारू नाही शकत. मी आधीच तुला वार्न केला होता आभाशी दूर राहा म्हणून, ऋषी म्हणाला. ऋषी त्याचा कॉलर पकडतो. सावी आणि आभा त्याला अडवतात. ऋषी त्यांच्या म्हणल्याने मिहीरला सोडतो. हे बघ, आभा माझी फ्रेंड आहे. मी तिच्यापासून तुला काहीच बोलत नाही आणि तू गलत विचार करतोस, समजलं? मिहीर म्हणाला. ऋषीला त्याचा राग येतो. तो पुन्हा मिहीरवर हात उचलतो. पण आभा त्या दोघांच्या मदत येत बोलते, प्लीज शांत राहा तुम्ही दोघे. मग ऋषीचा हात थांबते. आयशासुद्धा तिथंच उभी राहून बघत होती. ती स्वतःशीच बोलते, ऋषी तर आभासाठी पूर्ण पागल झालाय. ऋषी आभाचा हात पकडून जबरदस्ती आपल्या गाडीत बसवतो. तू ठीक आहेस ना मिहीर? सावी मिहीरला विचारते. हो ठीक आहे मी, मिहीर म्हणाला. ऋषी आभाला माझ्यापेक्षा प्रेम करतो. मी तिच्यासाठी खुश आहे की तिने ऋषीला निवडले. तिला इतका प्रेम करणारा भेटला. फक्त थोडा वाईट वाटतंय, पण आभाला पाहून बरं वाटते मला. ती ऋषीसोबतच खुश राहील, मिहीर म्हणाला. तू खूप ब्रेव्ह आहेस मिहीर. आय एम इम्प्रेस, सावी म्हणाले. तुला काय म्हणायचंय? म्हणजे आभा मला भेटली नाही तर तुझ्याजवळ येण्याचा काही चान्स आहे? असं विचारही नको करू तू सावी, समजलं? मिहीर तिची खेचत बोलतो. पागल झालाय का तू? माझं इतकेही खराब दिवस आले नाहीत, सावी म्हणाली. तेवढ्यात आयशा त्यांच्या जवळ येते आणि सावीला हॅलो म्हणते. मिहीर आयशाला बघतो आणि सावीच्या कानात सांगतो की ही तीच मुलगी आहे जी त्याला धडकली. हो, मीच आहे ती मुलगी, आयशा म्हणाली. तू इथं का आली? हे बघ, मला तुझी उपकारवाली सॉरी नाही पाहिजे. तू बिघडलेली मुलगी आहेस. मिहीर पुढे काही बोलणार तीच सावी त्याचं तोंड बंद करते आणि आयशाला म्हणते, हा मिहीर आहे आमचा फ्रेंड. आजच आला कॉलेजमध्ये, सुट्टीवर होता. याच्या गोष्टीचा वाईट मानून घेऊ नको. हा तर असंच काहीही बोलतो. हाय मिहीर,
मी आयशा, मला तू आवडला. आयशा हसत म्हणाली. मिहीर तर शॉक झाला ऐकून. सावीसुद्धा त्याच्या तोंडावरून आपला हात काढत बोलते, काय? मी ते ऐकले जो मिहीर बोलत होता. मी त्याच्यापासून इम्प्रेस झाली. असं म्हणून आयशा मिहीरचे हात मिळवते आणि तिथून निघून जाते. मिहीर, जो की आत्ताही शॉकमध्येच होता. सावी, ही मुलगी काय बोलून गेली? तू ऐकली का जे मी ऐकलोय? मिहीर म्हणाला. कदाचित तू तिला आवडला मिहीर, सावी म्हणाली. इकडे जंगलाच्या मधोमध खूप मोठा आणि दिसायला सुंदर एक ट्री हाऊस होता, जिथं ऋषीने आभाला जबरदस्ती आणले. आभा, जी की त्याच्यासोबत जायला तयार नव्हती, तिला परत जायचे होते. ऋषी तिला बेडवर बसवतो. तो बोलतो, तू माझ्यासमोर त्या बेवकूफ मिहीरची बाजू घेत होती. मला अजिबात आवडलं नाही की माझे आभा कोणा दुसऱ्याची बाजू घेईल. तुझ्या मनात जे आहे तेच तू समजतोस, पण एक वेळा तरी जाणून घ्यायचं ना, मी आणि मिहीर काय बोलत होतो ते. पण नाही, जे तू विचार केलंस तेच होईल, आभा म्हणाले. मला काही फरक पडत नाही आणि मला जाणूनही घ्यायचं नाही, ऋषी म्हणाला. मग सोड मला, तुला बोलून काही फायदा नाही. असं म्हणून आभा दरवाजाकडे जाऊ लागते. ती दरवाजा खोलायला लागते, पण दरवाजा लॉक होता. ती खूप प्रयत्न करते, पण दरवाजा खुलत नाही. ऋषी तिच्या मागे उभा होता. तो तिच्या कानात बोलतो, आणखी प्रयत्न कर. तसंही काही फायदा नाही. दरवाजाची चावी माझ्याजवळ आहे. तो तिला चावी एका हातात धरून वर करत दाखवतो. आभा चावी बघून चावी पकडायला लागते. त्या दोघांचा चावीसाठी पकडमपकडीचा खेळ सुरू होतो. चावी पकडण्याच्या चक्करमध्ये आभा ऋषीच्या अंगावर पडते, तर ऋषी तिला पकडतो आणि स्माईल करतो. दोघेही एकमेकांच्या वर खाली पडले होते. आभा त्याच्यावरून उठायला लागते, पण ऋषी तिला आणखी कसून पकडतो. आभा त्याला स्वतःपासून सोडवण्याचा खूप प्रयत्न करते. आभा, तू माझी आहेस. तू माझ्यापासून कुठंच दूर जाऊ शकत नाही, ऋषी म्हणाला. आभाची तर हार्टबीट वाढली होती. ती आपले डोळे बंद करते. ऋषी तिच्याकडे बघून स्माईल करतो आणि तिला सोडतो. आभा आपल्या मनात विचार करत होती की ऋषी काय करेल काय माहीत, पण तिला असं वाटते की ऋषीने तिला सोडले आहे. ती सुटकेचा श्वास घेते. ती उभी होते आणि थोडी नर्वस होते. मग ऋषीही उभा होतो. चावी खाली पडली होती. आभा ती बघते आणि पटकन चावी उचलते. ऋषीही बघतो की आज चावी आभाने पकडली आहे. आता तरी मला इथून परत नेतो की नाही, नाहीतर मी तुला इथंच लॉक करेल, आभा म्हणाली. ऋषी तिच्या धमकीने घाबरण्याचा नाटक करत बोलतो. आभा, तू असं नाही करू शकत. चावी मला दे. ओके, देते मी चावी, पण मला प्रॉमिस कर, आभा म्हणाली. ऋषीला तिच्यासमोर झुकावीच लागते. शेवटी ती त्याच्यासाठी त्याचा जीव होती. ईशानी, जी की आपल्या घरी येऊन खूप रडत होती. तिच्या बेडवर रोहनचे वेगवेगळे फोटोज पडलेले होते, जे बघून ती आणखीनच रडत होती. तिला त्याच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत होते. का रोहन, का? तू का केलंस असा? मी तुला खूप प्रेम करते रोहन, तर तू का? कदाचित माझ्याच प्रेमात काहीतरी कमी असेल, जो तू माझा नाही राहिला. इकडे रोहनसुद्धा ईशानीबद्दल विचार करून सॅड होता. कॉलेजमध्ये ऋतिक कॉलेजमध्ये होता. त्याला कोणीच दिसत नव्हतं. तो इकडे तिकडे बघत होता. तो विचार करतो, आज कोणीच आले नाहीत का? ना ऋषी, ना आभा, ना ईशानी, ना रोहन. कोणीच दिसत नाहीत. अरे यार, हे मी कसा विसरलोय. ते सर्व लवबर्ड आहेत. असतील कुठंतरी खोपच्यात, कुठंतरी रोमॅन्स करत. सही आहे यार त्यांचं. मी एकच असा आहे ज्याला कुणीच पार्टनर भेटला नाही. हे भगवान, मला ह्या पृथ्वीवर सिंगल का पाठवलं तुम्ही? माझ्यासाठी कुणी आहे की नाही जी सुंदर कन्या आणि स्लिम हार्ट असेल अशी, जिला मी प्रेम करू शकेल? मग त्याची नजर सावीवर जाते. ती मिहीरसोबत होती. हा मिहीर, हा परत आला आणि हा सावीसोबत इतका हसून हसून काय बोलत आहे? असं काय आहे या मिहीरमध्ये? ऋतिकला मिहीर पसंत नव्हता, तेही सावीसोबत. असेल तो सावीचा फ्रेंड, पण हे तर काही जास्तच होत आहे. ऋतिक लपून छपून आपला चेहरा एका पुस्तकाने कव्हर करतो आणि त्यांच्या मागे बसतो. सावी आणि मिहीरची मजाक मस्ती चालू होती. मिहीर,
मला ना हा लव सवचा तर काही माहीत नाही, पण मी लग्न त्याच्याशीच करेल, जो माझी प्रत्येक गोष्ट ऐकेल आणि तो चिपकू तर अजिबात चालणार नाही आणि तो मला घाबरला पाहिजे. सावी म्हणाली, "काय? मग तर तू सिंगलच बरी आहेस. तुला असा कोणीच भेटणार नाही. एक मीच आहे जो तुला थोडा घाबरतो." मिहीर म्हणाला, "तर तूच कर ना माझ्याशी लग्न. तसंही तुला आभा काही भेटणार नाही आता." सावी म्हणाली, "हे तू खरं बोलली. आयडिया वाईट नाही आहे. विचार कर, जर आपलं लग्न झालं, परंतु तुला माझी गोष्ट ऐकावी लागेल. आपल्या दोघात मी लीडर असेन." मिहीर म्हणाला, "नाही, मी बनेल लीडर. मला एका व्यक्तीला सबक शिकवायचा आहे." सावी म्हणाली, "कोणाला?" मिहीर म्हणाला, "अरे यार, तो ऋतिक." सावी म्हणाली, "काय तो?" मिहीर म्हणाला, "तो माझा एक प्रकारे दुश्मनच आहे." सावी म्हणाली, "ओके फाईन, आपण दोघंही मिळून त्याला सबक शिकवू." मिहीर म्हणाला, दोघांमध्ये मजाकमध्ये हे सर्व चालू होते. ऋतिक त्यांचे सर्व बोलणे ऐकतो. ही पागल झाली जी ह्या बेवकूफसोबत लग्न करायचे म्हणते. ऋतिक ते सर्व इमॅजिन करतो. सावी आणि मिहीरचे लग्न झाले आणि ह्या ऋतिक त्यांच्यासमोर एक कैदी बनून उभा होता. हा जो मुलगा आहे ऋतिक खूपच ॲटिट्यूड आहे यात, मिहीर म्हणाला. मिहीर ऋतिककडे पाहून हसत होता. याने मला खूप त्रास दिलाय. माझ्याबद्दल तुला भडकवत असतो आणि याची शिक्षा तर याला मिळालीच पाहिजे, मिहीर म्हणाला. सावी एक बंदूक आणते आणि ऋतिकवर निशाणा लावते. जसं ती सूट करते तसं ऋतिकला होश येते. तो जोराने ओरडतो. तेवढ्यात आयशा त्याच्याजवळ येते आणि त्याला काय झालं म्हणून विचारते. तो तर सावी आणि मिहीरला पाहत होता, पण ह्यावेळी ते तिथं नव्हते. ऋतिक बोलतो, हा एक स्वप्न होता? हे दोघं कुठं गेले? ते खरंच लग्न करायला तर गेले नाहीत. ऋतिकला तेच टेन्शन येत होते. तो आयशाला काहीच न बोलता तिथून निघून जातो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्याला पाहिजे तसे व्ह्यूज मिळत नाही आहेत.